हात दुखण्यावरती आयुर्वेदिक उपाय आहे। ही चावून खाल्ली तरी पण ती दाढ दुखी थांबते आणि उकलवून पाणी प्यायला गुळण्या केला तरी पण दाढ दुखी थांबते। हे आयुर्वेदिक औषध आहे। अशा चांगल्या वातावरणात आपल्या सिद्धार्थनगर मध्ये गावी यायचं आणि चांगलं सर्वांनी राहायचं आणि आनंद लुटायचा या। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर फ्रेंड्स, सकाळ झाली आहे, सकाळचे 7 वाजलेत। आता आमची तयारी जायची मुंबईला आणि सगळ्यात पहिला प्रणित दादा रेडी झालाय। प्रणित किती वाजता उठला तू? लवकर। प्रणित 7 वाजता उठून सगळं फ्रेश होऊन झालेलं आहे। नाश्ता बिष्टा त्यांनी केलेला आहे, भाकरी आणि पहा सकाळचा सूर्योदय, छान असे धोके पण पडलेले आहेत। अरे तो कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। आमची 10:30ची बस आहे पोलादपूरवरून, डायरेक्ट पोलादपूर ते नालासोपारा। तर बसचं पण मला दाखवणार आहे कशी बस आहे ते, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। तर हे आपलं गावचं घर, आईचं घर ॲक्च्युली, बोलता मामाच्या गावाला जाऊया तेच हे घर। तर तयारी चालू आमची पॅकिंगची। आता रात्री मस्त झोप लागली, थंडी पण चिकार होती। प्रणितदा, ए प्रणितदा, हे आजोबांचं नाव। पॅन्ट घालला आता, निघालास ना पॅन्ट। इकडे एक खोली आपली। मामा काय करताय? काय करताय? हा, या लवकर। आणि इकडे एक छोटीशी बगीचा जो मामाने बनवलेला आहे तो तुम्हाला दाखवतो मी। घराच्या पाठच्या साईडला आहे बघा। ते ॲक्च्युली लॉक केलं कारण गुराढोरं खूप इकडे येतात आणि त्रास देतात। हे छोटीशी बगीचा आणि हे बघा पेरूचं मोठं झाड। आता पेरू नाही आलेत, पण जेव्हा पेरू येतात तेव्हा लाल लाल पेरू येतात मोठे सारखे, जे शिर्डीला भेटतात असे। आणि हे सगळे बांबू मामाचे सगळे ऑर्डरची। तर आम्ही गावाला सिद्धार्थनगरहून ही छोटीशी एक भेट घेऊन चाललो आहे। तुळस, कृष्ण तुळस आहे आणि आम्हाला झाडं लावायचा खूप शौक आहे। आणि मुंबईला तुम्हाला दाखवलंच होतं, आमच्या नालासोपाऱ्यामध्ये खूप सारे आम्ही झाडं लावलेली आहेत आणि हे त्यातमधलाच एक तुळस आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे नालासोपाऱ्याला। तर सकाळचे 7:15 वाजलेत आणि आमचे मामा, सखारा मामा लवकरच उठलेत, आमची सगळी तयारीमध्ये मदत करतात आहेत। आणि बरं वाटलं आम्हाला गावाला येऊन, खूप वर्षांनी आम्ही गावाला आलो त्यानिमित्ताने। तर सिद्धार्थनगरला येऊन आता 4 दिवस झालेत। तर 4 दिवसामध्ये हे गावचं वातावरण, सिद्धार्थनगर कापडे बुद्रुक ह्या गावी वातावरण छान असल्यामुळे तुम्हाला कसं वाटलं इथे ते मी सांगावं। नाही, आम्हाला खूप छान वाटलं इकडे गावाला। हवामान खूप छान आहे आणि थंडी पण आहे इकडे आणि मुंबईच्या धगधगीमधून तर हे तर खूप चांगलंच आहे। आमचं गाव महाबळेश्वरच्या पायथ्याशी आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणात, थंडीचे वातावरण आहे, शांत वातावरण आहे आणि स्वच्छ आणि मोकळी हवा। हे सिद्धार्थनगर गावामध्ये आम्हाला अगदी श्वास घेण्यासारखी चांगली हवा, अगदी न दूषित असणारी हवा आम्हाला शरीरासाठी उपयुक्त पडते। तेव्हा माझं असं म्हणणं तुम्हाला आहे, घरच्यांना, माझ्या कुटुंबातला कलिताई, आमची ललिताताई यांच्या कुटुंबांना सांगणार, रोहनला पण आणि आमचा प्रणित, आमचे मोठे दादा संतोष मोरे, ह्या दादांच्या कुटुंबांना सांगणं की तुम्ही अशा चांगल्या वातावरणात आपल्या सिद्धार्थनगरमध्ये गावी यायचं आणि चांगलं सर्वांनी राहायचं आणि आनंद लुटायचा या। आणि ह्या नेहमी प्रत्येक वर्षातून, 6 महिन्यातून, 3 महिन्यातून हे तुम्ही गावी यायचं आणि हा आनंद लुटायचा आणि तुम्ही सपरिवाराने यायचं आणि सर्वांनी आनंदात या आपल्या घरामध्ये, गावामध्ये सर्वांशी चांगल्या तऱ्हेने राहून हा अगदी आनंद साजरा करायचा। आणि हे वातावरण तुम्हाला आता कसं वाटलं गावचं? आम्हाला तर खूप छान वाटलं, खूप चांगली हवा पण इकडे, थंडी पण आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रदूषण रहित आहे इकडे, अजिबात प्रदूषण नाही आणि
खूप ब्रेथिंग फील होतं इकडे. प्रणित दादा, ए प्रणित दादा, तुला कसं वाटलं इकडे? मस्त वाटलं. सांग ना. प्रणित पण खूप दिवसांनी गावाला आला ना. काय तुला? चांगलं वाटलं आणि थंड वातावरण आहे. एकदम मस्त वाटतं गावाला येऊन. ह्या महिन्यातच यावं, डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यात गावी सर्वांनी यावं आणि थंडीचा आनंद फेब्रुवारी घ्यावा. महिन्याचं पण वातावरण छान असतं. आणि आपल्याला कसं महाबळेश्वर जवळ आहे ना इकडून. महाबळेश्वर जवळ असल्यामुळे ती झुळझुळ येणारी हवा हा, आणि त्या हवेमधलं वातावरणात चांगले आपलं जे आयुष्यमान आहे ते चांगलं अगदी निरोगी होतं. आणि त्यामुळं तुम्हालाही माझं सांगणं, आपलं प्रत्येक वर्षात सर्वांनी गावी यावं. आणि इथे सर्व आहेत, आपल्या दिलीप मामा आहे तुमच्या, परंतु आपल्या गावातले अनेक माणसं आहेत, ते आपली चांगली माणसं आहेत, कुटुंबातली गावातली. तर त्यांच्याशी वेगवेगळ्या चांगल्या पत्राने आपल्या वातावरणात वावरून तुम्ही आपले ह्या प्रत्येक वर्षी यावं अशी माझी इच्छा प्रकट व्यक्त करतो. माझ्यानंतर पण तुमचं येणं जाणं राहावं अशी माझी अपेक्षा व्यक्त करून तुम्ही आपलं आनंदात येऊन राहावं असे माझं स्वतःचं वैयक्तिक तुम्हाला म्हणणं आहे. नक्की नक्की आम्ही हक्काने हो. तुम्ही सांगितलं नाही तरी आम्ही नक्की येऊ. आणि प्रणित दादानी काल रात्री चायनीज खाल्यापर्यंत कसं वाटलं? चायनीज मस्त होतं. गावचं चायनीज खूप काल आम्ही तुर्ब्याला गेलो होतो. तुर्ब्याचं पण वातावरण चांगलं. आमच्या अक्काला पण बघायला गेलो होतो, मामांना बघायला गेलो होतो. तिथं आमच्या बहीण सुप्रिया आहे, भाचे आहेत, भाचा आहे, परंतु त्यामुळे आमची दीक्षा भाची आहे. त्या वातावरणात आम्ही तिथे पण तुर्ब्याला चांगलं वाटलं आम्हाला. आणि आमच्या अक्का आमच्या कुटुंबातून वयस्कर आता तीच एवढी राहिलेली आहे. तर तिला आम्ही आजारी असताना पाहण्यासाठी गेलो, परंतु तिला सुद्धा बरं वाटलं, त्या मामांना सुद्धा तिथं बरं वाटलं तुर्ब्यामध्ये. असं आमच्या कुटुंबाचं वातावरण, जीवन हे निरोगी राहावं अशी अपेक्षा करतो. राणी ये, तिचं नाव राणी आहे. हेच हा, तिचं नाव राणी आहे. रानिया राणी ये, रानिया रानिया राणी. राणी मी रोज बनवत होतो, खात होतो. प्रणित दादा नाश्ता केला तू? हो, मी नाश्ता करून केला. आता आमची नाश्त्याची तयारी. तर आपण आपल्या बगीच्यामध्ये जाणार आहे, जो मामाचा बगीचा. आणि ही पेरूची पानं, हे बघ भरपूर आहेत. पेरूच्या पाण्याचा फायदा काय? दात दुखण्यावरती आयुर्वेदिक उपाय आहे. ही चावून खाल्ली तरी पण ती दाढ दुखी थांबते आणि उकलवून पाणी प्यायला गुळण्या केला तरी पण दाढ दुखी थांबते. हे आयुर्वेदिक औषध आहे. त्याचं उत्तम पेरूची पानं, पेरूची पानं चावून खाऊन सुद्धा त्याचा कडवटपणा दातांना लागतो आणि त्याच्यामुळे दाताची कीड मरून जाते. आणि उकलवून पाणी जरी प्यायलं तरी पण ते दाताची कीड मरून जाते आणि दात दुखायचं थांबतं. म्हणून प्रत्येकाने घरामध्ये एकतरी पेरूचं झाड लावावं, की तुम्हाला परत डेंटिस्टकडे जाण्याचा खर्च तुमचा वाचेल आणि तुमचे दात दाढ जेवढे किडे आहेत ते सगळे मरून जातील. कुठे मामा हे लिंबाचं झाड आहे आपलं? तोडलं त्या सकोबाईच्या नवऱ्याने हे सगळं तोडून टाकलं. लय होती लिंब रे. मी दरवर्षी न्यायची ना आली का असायची तर नाही ठेवत नाही ना, हे मोकळं झालं ना इकडे. तुम्ही ना इकडे बाजूला कंपाऊंड बिंपाऊंड टाका मोठंवालं काटेरी. आणि आंब्याच्या झाडाचा आयुर्वेदिक उपाय म्हणून मुखवास, ज्यांना तोंडाचा वास येत असेल त्यांनी आंब्याचे पान चावून खायचं. त्याचा मुखवास एकदम छान राहतो आणि मस्त प्रवासासाठी पण आंब्याचं पान तोंडामध्ये असणे गरजेचं आहे. मामा हे झाड आपण लावलेलं आहे आंब्याचं. पाने बघा किती मोठी मोठी आहेत, एकदम सुंदर पानं असे दिसत आहेत, एकदम छान. आंब्याचं पण आयुर्वेदिक औषध आहे आंब्याचं पान. मोडलं ते काय शेंडा कुठं. आणि हे बांबू बघा, बांबूची झाडं. याचा उपयोग मंडपासाठी केला जातो.
धरण घे धरण धरण बघ एवढं आहे. म्हणजे सामानाची तयारी झाली सगळीकडे. आम्ही तुळस पण घेतली इकडून. बरं घेतो इथे घे. झालं ना 50 चांगले घे दादा.